आज चालू झाली। आजचा दिवस खूप मोठा भाग्यवानाचा दिवस आहे चाकणगावसाठी, आपल्या खटाव तालुक्यासाठी। कारण का ह्या ठिकाणी परब्रह्म आलेले आहेत, ह्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ परब्रह्म आलेले आहेत आणि चाकणगावचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाहीये हे त्रिकाळ सत्य आहे। कारण जगाचे मालक पालक तारक श्री स्वामी समर्थ महाराज। जर विचार केला तर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ह्या ठिकाणी चाकणगाव मध्ये प्रत्येक घराघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद कायम स्वरूपी राहणार आहे आणि अनेक कुळाचा श्री स्वामी समर्थ महाराज उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीयेत हे त्रिकाळ सत्य आहे। कारण श्री स्वामी समर्थ महाराज जर पाहिलं, अक्षरच विचार जर केला, काल भैरवनाथांच्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती चालू होत आहे। जर विचार केला तर काल भैरवनाथ जर पाहिलं, भगवान शिवांचा 5वा अवतार, भगवान शिवांचा 5वा अवतार ही सत्याची देवता आहे, ही सत्याची देवता आहे। जर पाहिलं तर आज आपल्याला ग्रामदेवतांचा आशीर्वाद आहे ह्या आपल्या चाकणगावला आणि चाकणगावमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना पहिल्यांदा याचं होतं कुठं, आपल्या पत्रिकेत काय ठरलं होतं, कुठलं मंदिर, राधाकृष्ण मंदिर ठरलं होतं पत्रिकेवरती, राधाकृष्ण मंदिर। पण हे कुणालाच माहित नव्हतं, स्वामींना कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये याचं होतं। बघा, श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट मध्ये आले कर्दई वनातून, जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये आले कर्दई वनातून, वारुळातून बाहेर आले आणि 1856 साली जेव्हा अक्कलकोट मध्ये स्वामीराय आले तेव्हा खंडेरायांच्या मंदिरामध्ये गेले। ते प्रथम कुठे गेले, खंडेरायांच्या मंदिरामध्ये गेले। तिथून विचार केला तर चुहाप्पांच्या घरी गेले आणि तिथून श्री स्वामी समर्थ महाराजांची 22 वर्ष सेवा चालू झाली। जर विचार केला तर महाराजांनी 1878 पर्यंत 22 वर्ष अक्कलकोट मध्ये काढली आणि अक्कलकोट मध्ये काढून पूर्णपणे अक्कलकोट वासियांना आणि पूर्णपणे भारत देशाला जी जी सेवेकरी ज्या ज्या ठिकाणी भक्ती येत होते त्यांना अनेक चमत्कार स्वामींनी दाखवले। कारण का हे परब्रह्म आहेत। कारण विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराज हे 1149 ला पंजाब मध्ये एका छोट्याशा खेडी गावामध्ये आले। त्यांचा जन्म स्वामींचा हा पृथ्वी दुभांगून झालेला आहे, स्वामींचा जन्म पृथ्वी दुभांगून झालेला आहे। ज्यांना मृत्यू पण नाहीये ना ज्यांना जन्म नाहीये अशा आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ह्या ठिकाणी विचार केला तर आपल्यासाठी ह्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। सगळ्यात भाग्यवान आपण आहोत की विचार केला तर महाराज ह्या ठिकाणी आले। नक्कीच विचार केला तर आपला तिथून पुढचे कलियुगामध्ये पावला पावलावर संकट आहे, पावला पावलावरती अडचण आहे। आज जर पाहिलं, प्रत्येक जर घर पाहिलं, प्रत्येक संकटानं व्यापलेलं आहे। कुणाला काय संकट आहे सांगू शकत नाहीये। प्रत्येकाची संकट, प्रत्येकाच्या अडचणी, प्रत्येकाची कारण खूप वेगळी आहेत, परंतु ह्यातून तारणारे एकच शक्ती आहे जगातली, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ। एवढी ताकद त्या सेवेमध्ये आहे। आज ताई बोलल्या आपल्या गावामध्ये बाल संस्कार केंद्र लवकरात लवकर चालू झालं पाहिजे, ह्याच्या पाठीमागचं कारण आहे आजची बालपिढी हीच उद्याची देशाची विचार केला तर आज सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे, देश घडवणार आहे याचीच बालपिढी आणि हीच बालपिढीचे संस्कार जर श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून जर झाले तर उद्याचे आपलेच विचार केला तर आपला आयएसआर ऑफिसर आपला असेल, आपलाच विचार केला तर चांगल्या ठिकाणी हुद्द्यावरती आपला ऑफिसर असेल। जर विचार केला तर तो आध्यात्मिक असणं सगळ्यात काळाची गरज आहे आणि तरच आपला देश वाचल। कारण आपण नेहमी म्हणतो संस्कृती केली तर संस्कार टिकेल, संस्कृती केली तर संस्कार टिकेल, संस्कार केले तर धर्म टिकेल, संस्कार केले तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल, धर्म केला तरच देश टिकेल। म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे संस्कृती आणि संस्कृती ही बाल संस्कृती आणि हीच आपली युवा उद्याची आपली प्रॉपर्टी सगळ्यात मेन आहे, ती म्हणजे बाल संस्कृती आणि ह्यांच्यावर संस्कार लय महत्त्वाचे आहेत। ते संस्कार कोणते आज जर विचार केला तर त्या ठिकाणी ताई आणि दादांना सांगायचं आहे। जर पाहिलं त्या ठिकाणच्या आपल्या जर पाहिलं प्रियाताई आपल्या खटाव तालुका किंवा कोरेगाव मतदारसंघाचे पालक तत्व जर विचार केला तर ह्यांच्या हाती काय आलं, ही इच्छा होती परमेश्वराची। ही इच्छा कोणाची होती, परमेश्वराची। त्या ठिकाणी पार्वत माता म्हणतो ना आपण, आईकडे ताईंच्या जर पाहिलं ना तर तुम्हाला निश्चित रूप जर पाहिलं
तर पार्वत मातेचे दिसेल. कोणाच दिसेल? आणि भगवान शिवशंकर तिथं बसलेत. भगवान शिवशंकर तिथं बसलेत आणि पार्वती माता इथे आहे. कारण हे आम्ही अनुभवलेले आहेत. ह्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत. कारण का ज्या ठिकाणी विचार केला तर ताईंचं मार्गदर्शन होतं ना अध्यात्मावरती, अक्षरशः वाटतं उठू नाहीये. कारण आज ताई तर 5 मिनिटच बोलले, पण ताई जर बोलायला लागलो ना असं वाटतं ताई कधी कधी अजून बोलाव्यात एवढं. कारण ताईंची सेवा घरी उठल्यानंतर 2 तास सेवा चालते. किती तास? सकाळी 2 तास सकाळी ताईंची सेवा चालते. जर विचार करा प्रत्येक कर्त्या पुरुषाच्या पाठीमाग हात कुणाचा असतो? कर्त्या एक कर्तृत्ववान स्त्रीचा. कुणाचा? आणि हा आपल्या प्रियाताई. विचार केला तर आपल्या जर पाहिलं आपल्या कोरेगाव मतदारसंघ तिथं कोण मला उभं नाही राहायचं किंवा तिथं मतदान नाही करायला आपण, परंतु हे सांगायचं आहे त्यांचा विचार केला तर अध्यात्म म्हणजे काय आहे. आज पण त्यांचा जेव्हा विचार केला तर कुठेही जाताना पहिल्यांदा हे ठिकाणी चाकणगाव मध्ये कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये येतात, दर्शन घेतात आणि पुढच्या कार्याला जातात. विचार करा ग्रामदेवता हा सगळ्यात महत्वाची देवता आहे. आणि आपल्या ह्या विचार केला तर श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये सांगितलं जातं एकच, ग्रामदेवतांना कधीच विसरू नका. कुणाला विसरू नका? ग्रामदेवतांचा परवानगी घ्या, ग्रामदेवतांचा मान सन्मान करा. लक्षात ठेवा जर विचार केला तर आपण प्रत्येक अमावस्याला जर विचार केला तर कालभैरवनाथांचा जर मान सन्मान केला ना तर आपल्या घरामध्ये, कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य. हे आपण सत्याच्या मार्गावर चाललो आहे. कशाच्या मार्गावरती? आणि सत्याची देवता ही कोण आहेत? कालभैरवनाथ. कोण आहेत? भगवान शिवांचा 5वा अवतार कालभैरवनाथ. जर विचार केला तर आज आपण प्रत्येक अमावस्याला फक्त कालभैरवनाथांचा मान सन्मान करायचा. जर आपण वाईट केलं, बघा ह्या ठिकाणी कलियुगामध्ये जो वाईट करतो ना त्याच्या पाठीमागे अख्खं जग असतं, अख्खं जग असतं. पण जो चांगलं करतो त्याच्या मागे फक्त परमेश्वर असतो. कोण असतं? परमेश्वर असतो. हे त्रिकाल सत्य आहे. जो सेवा करल तो खाईल मेवा, जो सेवा करल तो खाईल मेवा. मग सेवा म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू फक्त नामस्मरण कर, मला जप मी तुला जपतो, तू मला जप मी तुला जपतो. जर प्रत्येक घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं जर नामस्मरण चालू झालं तर त्या घरामध्ये कसलाही विचार केला तर जास्त नाही सांगत तुम्हाला 81 दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव घेऊन बघा. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती लावून फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा फक्त मंत्र जपायचा. काय जपायचा? जगातला सगळ्यात सुवर्णमय मंत्र, पॉवरफुल मंत्र तो म्हणजे कोणता आहे? श्री स्वामी समर्थ. ह्या मंत्रामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे. जर विचार केला तर आपल्या घरामध्ये आपण जर हा मंत्र जपला तर आपली उद्याची पिढी, बघा उद्याची पिढी, लक्षात ठेवा हीच पिढी उद्या आपल्याला सांभाळेल का नाही आपण आज सांगू शकतो. कारण का आपल्या घरात स्वामींची जर सेवा चालू झाली तर निश्चित आपला उद्याची प्रॉपर्टी आपल्यासाठी 100% बॅलन्स मध्ये असेल. ती प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं, आपली मुलं. आणि सर्वात महत्वाचं आहे आपण जर सेवा केली, लक्षात ठेवा तापट, हट्टी, व्यसनी अशी जर आपल्या घरामध्ये जर काही गोष्टी असतील ना तर त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केलेली विभूती पाण्यात टाकायची, चहात टाकायची किंवा अन्नामध्ये टाकायची, अख्ख्या घराला द्यायची. 81 दिवसामध्ये काय येतोय अनुभव तो फक्त सांगायचा. कारण श्री स्वामी समर्थ महाराज ते नेहमी म्हणतात, त्यांचं ब्रीद वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या. आणि आज पण विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला जर गेला, वटवृक्ष मंदिर आहे, वटवृक्ष मंदिरामध्ये 8 फूट खाली श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. लक्षात ठेवा समाधी नाहीये त्या ठिकाणी. जसं आता महाराज या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी आता सुद्धा महाराज असेच बसलेले आहेत. महाराज कुठेही गेले नाहीयेत. आणि जशी ज्योत तिथं प्रज्वलित आहे तशी अक्कलकोट मध्ये आज पण ज्योत प्रज्वलित आहे. गेली 160 वर्ष झालं, गेली 160 वर्ष झालं. कारण का विचार केला तर भगवान ब्रह्मा विष्णू महेशा म्हणजे दत्त महाराज यांचा शेवटचा आविष्कार तो म्हणजे श्री स्वामी समर्थ.
तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी फक्त जाण्याचं नाटक केलं, परंतु विचार केला तर त्या ठिकाणी जेव्हा स्वामींनी ध्येय सोडला 1878 ला, आणि सोडल्यानंतर तिथला एक सेवेकरी म्हणला, तो मुसलमान सेवेकरी होता. स्वामींची पालखी निघाली, स्वामींना घेऊन निघाले, आणि निघाल्यानंतर तो सेवेकरी जोरात ओरडला, महाराज आप चले गए हमारा कैसा होगा. तेवढ्यात महाराज खडखडी उठले. महाराज तुम्हाला माहिती आहे कसे चालतात, कसे बोलतात. खडखडी उठले आणि म्हणले, मैं गया नहीं मैं जिंदा हूं, मैं गया नहीं मैं जिंदा हूं. आणि मराठीत म्हणले, भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे. आणि आज पण स्वामी जगभर अनुभव देतात, जगभर प्रचिती देतात. जो करल स्वामींची सेवा तो खाईल मेवा, जो करल स्वामींची सेवा तो खाईल मेवा. लक्षात ठेवा, स्वामींच्या आरतीला का हजर राहायचं. बघा आपल्या आज जाकणगाव मध्ये स्वामी 28 मेलाच का आले, हे विधिलिखित होतं. हे तुमच्या आमच्या हातात नाहीये, हे आपण काही करत नाहीये. करता करविता कोण आहेत? स्वामी आहेत. आपण फक्त नाममात्र आहोत. आपण कोण आहोत? नाममात्र. ह्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून सर्व काही गोष्टी करून घेतात. म्हणून महाराज म्हणतात, आपले कुलस्वामी कुलदेव त्यांना कधीच विसरायचं नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मात्र पित्रो देवो भव, मात्र पित्रो. ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची पहिली सेवा झाली पाहिजे सासू सासऱ्यांची. मी आई वडिलांची म्हणत नाहीये. कुणाची? इथं सुनन सासूची जण आले, भांडण लागायच्या अगोदरच थोडस आपण सून आणि सासूची जण आले. हातवरती करता का? आले का? वा, एक आहे. पण मला वाटत नाही त्यांच्या घरी भांडण असेल. काय चांगले सासव त्यांना सून चांगली संबंध असेल 100%. कारण का? लक्षात ठेवा, आई वडिलांना जो संभेल ना, अक्षरशः त्या ठिकाणीच देव आहे, माणसातच देव आहे. आपले कर्म चांगले असतील, नीतिमत्ता साफ असेल, तिथंच परमेश्वर नांदतो. जर आपल्या कर्मात खोट असेल तिथं परमेश्वर कधीच नाहीये. कारण हे कलियुग आहे, आणि ह्या कलियुगामध्ये उद्याचा दिवस कुणी पाहिलाय का? कधीच नाहीये. कारण का? उद्या काय होईल हे कुणालाच माहित नाही, पण उद्या काय होईल श्री स्वामी समर्थ महाराजांना माहित आहे. बघा, जर विचार केला तर पहिल्यांदा आपल्या सेवा आई वडिलांची करायची, दुसरी सेवा आपल्या पित्र देवतांची करायची, आणि तिसरी सेवा देवांची करायची. कुणाची? देवांची. ज्या घरी आई वडिलांची सेवा झाली, ज्या घरी पित्र देवतांची सेवा झाली, पित्र देवता म्हणजे आपले मूळ पुरुष, आपले मूळ पुरुष, त्यांची सेवा. आणि नंतर विचार केला तर आपल्या देवांची सेवा म्हणजे कोण? कुलस्वामी कुलदैवत. त्यांना कधीच विसरायचं नाहीये, कधीच आयुष्यात. कारण का? आपल्या कुळाचा उद्धार करणारा कोण? ते म्हणजे कुलस्वामी आणि कुलदैवत. आज जर पाहिलं, ह्या ठिकाणी आपण सर्व सेवेकरी बसलेलो आहे. सर्वांनी माझा एकच प्रश्न आहे, छोटासा प्रश्न. आपली कुलस्वामिनी कोण सांगता का? तुझा भवानी. नक्की? पुन्हा कोणाची तुझा भवानी आहे? हात वरती करा सर्वांची. बघा, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी कोण? तुळजा भवानी. आपण कुणाचे कुलांश आहोत? नक्की? नक्की? पुन्हा पुन्हा वाटतंय आम्ही छत्रपती शिवाजींचे आहोत सर्वांना. मग आपली सुद्धा कुलस्वामिनी कोण आहे? तुळजा भवानी. मग तुळजा भवानीला कमीत कमी वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा मान सन्मान केला पाहिजे. काय केला पाहिजे? 11 अलंकाराचा मान सन्मान केला पाहिजे. सहकुटुंब सहपरिवार तुळजापूरला गेला पाहिजे, मेन ठाण्यावरती. आणि त्या ठिकाणी आई आपली वाट बघत असते. लक्षात ठेवा, आपल्या कुळाचा उद्धार करणारा तो म्हणजे कुलस्वामी आणि कुलदैवत. त्यांना आपल्याला कधी विसरायचं नाहीये. आणि महाराष्ट्राचे कुलस्वामी आहेत खंडेराया जेजुरीचे. कुठले? खंडेराया जेजुरीचे. मलवडीला विचार केला तर हळद लागली. काय लागली? मलवडीला हळद लागली. बाशिंग झालं कुठं? पालीला. आणि वास्तव्याला देव कुठे गेले? जेजुरीला. मग आपल्याला मान सन्मान करायला कुठे गेलं पाहिजे? जेजुरीला. ज्योतिबा हे आपलं आराध्य दैवत आहे, त्यांना सुद्धा विसरायचं? महालक्ष्मीला विसरायचं? हे आपले आराध्य देवी आहे. विचार केला तर जर कुलस्वामी कुलदैवत यांची जर आपल्या हातून जर सेवा झाली ना, जर विचार केला तर 42 कुळाचा उद्धार होतो. आणि तो आपल्या हातून सेवा करून घेतात श्री स्वामी समर्थ महाराज. एवढी ताकद ह्या देवांमध्ये आहे. म्हणून आपण विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 108 आरत्या. बघा,
108 आरत्या जर आपण केल्या ना, आपल्या घरातला कसलाही प्रश्न असू द्या, कसली अडचण असू द्या, कसलंही संकट असू द्या, ह्या संकटावर एकच मात होऊ शकतो, ती म्हणजे आपली सेवा. जर विचार केला तर आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अंतःकरणातून जेव्हा आपण हाक मारतो आणि आरती म्हणतो, आरती म्हणजे स्वामींना अंतःकरणापासून हाक मारणं. जेव्हा आपण अंतःकरणातून स्वामींना हाक मारतो, मग अशी प्रार्थना म्हणली आपण कोणती, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे बोधकवना दाऊ. मग आपण काय करतो, महाराजांना सांगतो माझा अंत पाहू नका, बस करा महाराज. कुठे येऊन, इथं मंदिरामध्ये. ते आपण विचार केला तर आपल्या गावाचं ग्रामदेवता कोण, कालभैरवनाथ भगवान शिवांचा 5वा अवतार, सत्याची देवता समोर. लक्षात ठेवा, आज परब्रह्म या ठिकाणी आहेत. अहो परब्रह्म कुणाला म्हणतात, विश्वाचे मालक. कुणाला, विश्वाचे मालक. आणि स्वामी कोण आहेत, परब्रह्म, अनंत कोटी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणजे एका ब्रह्मांडाचे मालक आहेत का ते, पृथ्वी एक ब्रह्मांड आहे, असे कितीतरी ब्रह्मांड आहेत. मग विचार करा, आपल्याला ह्या ठिकाणी आरतीलाच बोलवलं कुणी हो, बघा कोण कोण आपल्या मनाने आलेलं आहे, इथं कोण कोण आपल्या मनाने आलेलं आहे. ह्या विश्वामधलं आहे ना, झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेने हालत नाहीये, हालत नाहीये. बघा मग आपल्याला इथं कोण घेऊन आलेलं आहे, लक्षात ठेवा. आपण जाणार आहे पण कोणाच्या इच्छेने, रिटर्न सकाळी उठणार आहे पण कोणाच्या इच्छेने. लक्षात ठेवा, आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत, आपल्याला आणलेलं आहे स्वामींनी. लक्षात ठेवा, आपल्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाहीये. स्वामी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. येणारे दिवस आपले हे सुवर्णमय दिवस असणार आहेत. आपल्या येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण जीवनाला टर्निंग पॉइंट असेल. आपल्या भविष्यामधल्या येणाऱ्या संकट, अडचण, लग्नाचा प्रश्न असू द्या, मुलांचा नोकरीचा प्रश्न असू द्या, कोणताही कसलाही प्रश्न असू द्या, ह्या ठिकाणी विचार केला तर महाराज म्हणतात सेवा कर, फक्त संयम धर. काय धर, संयम धर. योग्य वेळ आल्यानंतर तुला काय द्यायचं आणि काय नाही हे मी ठरवीन. फक्त तुझ्यात मीपणा, हमपणपणा, गर्व अजिबात आणायचा नाहीये. तुझा मीपणा, हमपणा, गर्व कुठे ठेव, बाहेर. तिथं चालणार नाहीये. महाराजांना कुठेही आवडत नाहीये. बघा सगळ्यात उदाहरण, तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण आहे ना, उदाहरण सांगता कोण, कुठलं उदाहरण आहे सांगता का, कोण बसले, काय कमी, कुठं बसल्यात, खुर्ची दिली, इतकी खुर्ची त्यांनी, हे आपल्याला सगळ्यात मोठं उदाहरण आहे. मग आपण विचार केला तर बघा, आज तिथं आपण बसणं, लक्षात ठेवा. आज महाराजांना शरण जातो ना, तेव्हा स्वामींना काय द्यायचं काय नाहीये महाराजांना सर्व माहित असतं. स्वामींना सर्व माहित असतं. फक्त विचार केला तर आपला संयम पाहिजे. काय पाहिजे, संयम पाहिजे. जर आपला संयम असेल ना, लक्षात ठेवा, संकट अगोदरचा आहे का देवा अगोदरचा आहे, का संकट, अहो संकट गेल्याला सुद्धा माघाराने ताकद श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. विचार करा, अशक्य ही शक्य. मग आपण विचार केला तर आज या ठिकाणी आरतीचा शुभारंभ झालेला आहे. आपल्या जाकण गावामध्ये स्वामींना विनंती करायची, आपण 108 आरत्या माझ्या हातून करून घ्या. किती आरत्या, 108 आरत्या माझ्या हातून करून घ्या. जेव्हा आपण संकल्प करतो स्वामींना आणि सांगतो माझ्या हातून 108 आरत्या करून घ्या, लक्षात ठेवा त्या टायमाला आपल्या 108 आरत्या पूर्ण व्हायच्या अगोदर तुमच्या मनात जे जे काय आहे ना, ते 100% पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीये. हे त्रिकाल सत्य आहे, त्रिकाल सत्य. कारण ह्या जर पाहिलं पृथ्वी तलावरती ज्या व्यक्तीच्या हातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 108 आरत्या झाल्या असतील, एक ताई होत्या काल, आज सकाळी विचार केला तर बुधवरून ताई आल्या. ताई अक्षरशः त्यांचा लग्नाचा वाढदिवस, मुख्याध्यापक आहेत पवार सर म्हणून फडतरवाडीला, आणि ते फडतरवाडीला दोघं जण नवरा बायको आपल्या केंद्राला दान करण्यासाठी म्हणले, आज विचार केला तर आमचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्हाला मंदिराला काहीतरी दान करायचं आहे. तुम्ही दान केलं आणि करता करता एक विषय झाला. त्यांना सांगितलं येणाऱ्या काळामध्ये 2035 पर्यंत आमचा विषय निघत गेला की कधीच कुणाला माहित नव्हतं की आता 2025 ला एक घर सोडून आपल्याला डायबिटीसचा पेशंट पाहायला मिळेल. हे कुणाला माहित होतं का? पण आज आपल्याला पाहायला मिळतोय ना. आमचं ही चर्चा चालू होती, पण येणाऱ्या 2035 पर्यंत
आपला अर्धा भारत देश कॅन्सरमय असेल, आपला अर्धा भारत देश कॅन्सरमय असेल, तर आपण जे जे खातोया हे काय खातोया? केमिकल युक्त. डाळीपासून आपल्या भाजपाला घ्या, सर्व घ्या, दूध भेसळ घ्या. काहींचा आमचा तर लय मोठा प्रश्न आहे दूध भेसळ पासून. आपण जे बी खातोया काय खातोया? केमिकल युक्त. लक्षात ठेवा आपल्या शरीरात काय चाललंय या? स्लो पॉइझन. काय चाललंय या? स्लो पॉइझन. अहो विचार केला तर पंजाब मध्ये ह्याची हरित क्रांती झाली आणि आज पंजाब ते दिल्ली आज सगळ्यात मोठी कॅन्सरची ट्रेन चालू आहे. आणि मुंबई मध्ये जर तुम्ही गेला कोण तर टाटा मेडिकल हॉस्पिटल आहे, त्यामध्ये दिवसाला 1 लाख कॅन्सरचे पेशंट येतात. किती? 1 लाख. लक्षात ठेवा. विचार केला तर आपल्या म्हातारपणी 50 वर्षाच्या लोकांना आज माहित पण नसेल कॅन्सर काय असतो, पण आज जे आपण खातोय ना ह्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या आजाराला आपल्याला फाईट करायचं आहे. लक्षात ठेवा. 1 केमो करायची म्हणलं ना, 1 केमो कॅन्सरची तर 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च आहे एका केमोला. परंतु विकनेस आपला प्रचंड येतो शरीराला. काय येतो? लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात राहावा, सेवेत राहावा. जर विचार केला तर तिथं बसलेला प्रत्येक सेवेकरी ना एकच सांगायचंय, सेवा कोणती? फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आणि महिन्यातून एकदा आपल्या घरच्या पिंडीवरती जलाभिषेक, रुद्राभिषेक करायचा. काय करायचा? रुद्राभिषेक. रुद्राभिषेक मध्ये एवढी पावर आहे, एक जरी थेंब आपल्या अंगात गेला तरी विचार केला तर म्हणतो ना आपण आज 1000 रोगाला मारून टाकतो. त्या ठिकाणी ही सेवा करून घेतं कोण? श्री स्वामी समर्थ महाराज. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची विभूती प्रत्येक दिवशीची आरतीची विभूती आपल्या घरी घेऊन जायची आणि विचार केला तर आपण सेवा करतो ना ती विभूती आपल्या तोंडामध्ये थोडीफार गेली पाहिजे. अहो कसलाही आजार असू द्या ह्याच्यावरती एकमेव आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे अध्यात्म. आजाराला कुठल्याही शिवणार नाहीये. कारण कोरोनाचा पिरियड होता, कोरोनाच्या पिरियड मध्ये मग पुण्यामध्ये असू द्या, आपल्या औंध मध्ये असू द्या, महाराजांनी एकच विनंती केली होती, असं बी नेणार आहे स्वामी तुम्ही आम्हाला आणि तसं बी नेणार आहे, तुम्हाला न्यायचे तवा न्या, फक्त सेवा करून घ्या. कुणाची? जे आले ते पेशंट त्यांची अक्षरशः त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ज्यांना अक्षरशः ताट सोडायचे असतील डॉक्टर आम्हाला म्हणायचे पीपी किट घाला. म्हणजे पीपी किट नको काय नको, डॉक्टर मला उद्या बी जायचं परवा बी जायचं आहे. भीती कशाच्या इथं काय? मग जे पेशंट होते अहो ज्यांनी डबा दिलता त्यांना जाऊन पेशंटला जाऊन जेवण हाताने भरवायचं आणि तेवढीच काहीतरी पुण्य हातामध्ये लागेल म्हटलं. अक्षरशः कुठलं हॉस्पिटल सोडत नव्हतो, पुण्यात हॉस्पिटल सोडलं नाहीये, कोविड सोडलं नाही तिथं हॉस्पिटल. ज्या ठिकाणी विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल होते त्या ठिकाणी पेशंट पोहोचवायचे आणि पेशंटला खायला घालायचं, घरीच हात पाय साबणाने धुवायचं. झालं. त्या घराला कोरोना कुणाला शिवला नाही. आणि जे सेवेकरी श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये होते, स्वामींची सेवा करत होते, अक्षरशः त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाहीये, त्याचा एक पण सेवेकरी मृत्यू झाला नाहीये. हा जिवंत अनुभव आहे कोरोनाचा, जिवंत. लक्षात ठेवा. असे किती कोरोना येतील आणि किती जातील, स्वामी पुढं शून्य आहे. फक्त काय पाहिजे स्वामींना? निस्वार्थ सेवा, अनंत भावानं नामस्मरण आणि मनापासून विचार केला तर स्वामींच्यावर श्रद्धा असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. स्वामी संकट पण देतील, अडचणी पण आणतील, परंतु आपला विश्वास होणं पाहिजे. लक्षात ठेवा. आपली पैशावरनं टंटस होते, पैशावरनं भांडण होतं, अडचण येते. लक्षात ठेवा. लक्ष्मी लक्ष्मीच्याच घरी जाते ना आपण म्हणतो बघा, लक्ष्मी लक्ष्मीच्या घरी नांदते. जेव्हा स्वामींची आपण सेवा चालू करतो ना तेव्हा महिलांना मला एकच सांगायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या नित्यसेवा आहे. नित्यसेवा बाहेर तुम्हाला गेलं ना तुम्हाला सर्वांना नित्यसेवा मिळेल. नित्यसेवा सर्वांनी घ्या. कारण का त्या सेवेमध्ये एक दिलेलं आहे. देवीला सगळ्यात प्रिय काय आहे माहिती का? श्री सूक्त. काय प्रिय आहे? श्री सूक्त. आणि श्री सूक्त जर विचार केला तर संध्याकाळी जर एकदा म्हणलं आणि मंगळवारचं 16 वेळा म्हणायचं. किती वेळा म्हणायचं? फक्त 15 मिनिट लागतात. किती मिनिटं? घरात अखंड लक्ष्मी नांदत, अखंड. आणि घरात विचार केला तर आज आपल्या जर श्रीयंत्र असेल, कारण तिरुपती बालाजी हे 18 श्रीयंत्रावरती उभे आहेत. किती? 18. जर विचार केला तर आपल्या घरामध्ये त्यात एक श्रीयंत्र असेल छोटस, तर विचार केला तर त्यावर कमलगट्ट्याची माळ. कारण देवीला प्रिय काय आहे? कमळ. मग कमळ तर आपण आणू शकत नाही तर रोज, म्हणून कमळापासून तयार झालेली माळ ती आपण देवीला म्हणजे श्रीयंत्राला घालायची आणि त्याच्यावरती जर श्रीसूक्त बोललं, लक्षात ठेवा, अक्षरशः
पैशाची चंचल निघून जाईल. दुसरा तोडगा म्हणजे या ठिकाणी सत्यनारायण पूजा चालू आहे, बरोबर आहे का? आता आपल्या घरी, घरच्या घरी बघा, घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची. काय करायची? घरच्या घरी. किती ब्राह्मणाला बोलवून? आता ब्राह्मण पुरतो का? तिथं बसलेले सगळे ब्राह्मण आहेत ताई, तिथे बसलेले सर्व ब्राह्मण आहेत. आपल्या घरात सत्यनारायण पूजा करायची. अक्षरशः विचार केला तर फक्त 5 अध्याय. किती अध्याय? फक्त 5 अध्याय. आणि जी आता मांडणी मांडली बघून घ्या, सुपी मांडणी आहे. विचार केला तर एक चौरंग नसेल तर घरात एक पाट, आपल्या बघा सांगतोय तसं एक चौरंग किंवा पाट, त्या पाटावरती एक वस्त्र, त्या वस्त्रावरती 6 खालची पानं, 2 पाने एक साईडला, अशी 3 पानं मांडायची, 2 2 2. एका पानावरती कुठली सुपारी पाहिजे? कुठली पाहिजे? गणपतीची, दुसरी वरुण देवताची आणि तिसरी कुलदेवीची. ह्या 3 सुपाऱ्या झाल्या. एक बालकृष्ण आणि वरती विचार केला तर मधी काय पाहिजे? कलश. कलशामध्ये काय पाहिजे? ताट. ताटामध्ये काय पाहिजे? तांदूळ. तांदळात काय पाहिजे? बालकृष्ण. बघा, आणि विचार केला तर घरच्या घरी शिराचा प्रसाद करायचा. काय करायचा? शिरा करायचा. काय आवडतं सत्यनारायण महाराजांना? शिरा. शिराचा प्रसाद गावात सगळ्यांना आमंत्रण द्यायचं. काय द्यायचं? आमच्या घरी काय आहे? सत्यनारायण पूजा. गावात कुणाला प्रसाद वाटायचा? आपल्या घरातल्या घरातच खायचा आपल्या. आणि हा कधी करायचा? विचार, सत्यनारायण पूजा संध्याकाळी 6 नंतर. म्हणजे कधी? कुठला काळ असतो तो? प्रदोष काळ. कुठला काळ? सूर्य मावळताना जेव्हा आपण सेवा करतो ना, तेव्हा विचार केला तर सगळ्यात अति चांगला मुहूर्त असतो. त्या मुहूर्तामध्ये सत्यनारायण पूजा करायची. लक्षात ठेवा, 5 अध्याय असतात. घरच्या घरी आरती करून विचार केला तर तो प्रसाद आपल्या घरी खायचा. 21 पौर्णिमा करा. आणि पैशांचा जर प्रॉब्लेम आला तर पैसे माझ्याकडून घेऊन जायचे. श्री स्वामी समर्थ महाराजांना स्मरून सांगतो, पैशाची अडचण आली तर पैसे माझ्याकडे कायमस्वरूपीचे घेऊन जायचे. कारण का? हा अनुभव विचार केला तर भगवान या ठिकाणी विष्णूची सेवा होती या, सत्यनारायण महाराजांची सेवा होती या. लक्षात ठेवा, पैशाचा अडचण चणचण कधीच बसणार नाहीये. त्यासाठी घरच्या घरी काय करायची? घरी जायचं. मोबाईल सगळ्यांच्याकडे आहे, बरोबर आहे का? युट्यूबला टाकायचं फक्त सत्यनारायण पूजा मांडणी आणि सत्यनारायण पूजा कशी करायची. युट्यूबला तुम्हाला सर्व माहित पडेल. दिंडोरी प्रणित काय टाकायचं? बघा, सोपे आहे. हा तोडगा करून बघा, हा तोडगा करून बघा. दुसरी गोष्ट, अमावस्या पौर्णिमेला बाहेरचं कुणाचं खायचं? टाळायचं. वरांना ग्रहण करायचं. जर जास्तच अडचण असेल तर खाल्लं तरी चालेल, पण घरी रात्री येऊन 1 माळ गायत्री मंत्र म्हणायचा. किती माळ? कारण आपण जेव्हा आरतीला येतो ना त्या ठिकाणी स्वामींच्या, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचं लक्ष हे आपल्यावरती जातं आणि आपल्यावरती संरक्षण कवच तयार होतं, वलय चक्र तयार होतं. आणि त्या ठिकाणी विचार केला तर आठवडे बऱ्याच संरक्षण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर राहतात. कारण एखादं संकट आपल्यावरती जर आलं, तिथं खंडा तुटणार आहे. त्या ठिकाणी विचार केला तर फक्त न तुटणार आहे. आणि मगाशी तुम्हाला सांगायचं होतं ना, फडतरवाडीचा अनुभव. अक्षरशः त्या ताईंना 3 वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता. 3 वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता. आणि त्या सांगत होत्या, दादा फक्त मी या सेवेत आले आणि त्या सेवेतून विचार केला तर जे औषध आणि स्वामींची सेवा घेतली, माझा कॅन्सर मुळापासून गेला. आणि हा विषय आम्ही बोललो, पण ते मला बोलल्या नव्हत्या. फक्त आम्ही सुरू केला आपलं बोलता बोलता. बघा स्वामी कसे करून घेतात, कसे वधवून घेतात. तिथं तर उभं आहात ना, हे आपण म्हणत नाहीये, बोलत नाहीये, हे स्वामी बोलून घेतात, स्वामी वधवून घेतात. अहो आपण तर हे स्वामीचे कोण आहोत? पोस्टमॅन आहोत. कोण आहे? पोस्टमॅन. आज विचार केला तर त्या असं ताई आलत्या ना, त्यांना वाटलं नव्हतं कधी कॅन्सर होता म्हणून. बघा, परंतु आज सगळ्या संकटातनं दूर आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ सेव महाराजांची सेवा आज पण त्या विसरले नाहीयेत. तुम्हाला ताई दादांना सर्वांना सांगायचं आहे, लक्षात ठेवा, आम्हाला कधीही विसरा, परंतु स्वामींना कधीच विसरू नका. स्वामींना कधी विसरू नका. कारण का? हे कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये विचार केला तर पावला पावलावर आपल्याला संकट मिळतील, पावला पावलावर अडचणी मिळतील. आपली जी बालपिढी आहे, त्या बालपिढीवरती आपले संस्कार होणं गरजेचं आहे. विचार केला तर आज त्या पिढीकडे विचार केला तर आजचा मुलगा फक्त म्हणतोय, आई मला मोबाईल दे, तू नचिल तरी चालेल, तू नचिल
तर चालेल, कारण का त्याला मोबाईल प्यारे. काय प्यारे? लक्षात ठेवा, कारण का आई जेव्हा बाळ पोटात होतं तेव्हाच मोबाईलवर काय पाहायची? पिक्चर पाहायच्या, रील्स पाहायची. लक्षात ठेवा, हे कधीच करू नका, कारण मेन आहे गर्भसंस्कार, दुसरं म्हणजे बाल संस्कार. जर गर्भसंस्कार आणि बाल संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईनी म्हणजे कुणी? जिजाऊनी काय वाचले? सैराट. हा काय वाचला? अनेक ग्रंथ वाचले. काय वाचले? तिथे छत्रपती घडले. काय घडले? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, काय धर्मवीर संभाजी महाराज. जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या घरात का छत्रपती घडणार नाही? आपण म्हणतो दुसऱ्याच्या घरात छत्रपती घडावा, माझ्या घरात नकोय. अहो, आपल्या घरात सुद्धा घडणार, फक्त आणि फक्त आपला संस्कार महत्वाचे. आपले काय महत्वाचे? कुठले? गर्भसंस्कार, मूल्य संस्कार आणि बाल संस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि हे संस्कार करत असताना विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कधी विसरायची नाहीये. शेवट सर्वांना सेविकांना एकच सांगतो, विचार केला तर जो बीत गया सो बीत गया, जो बीत गया सो बीत गया, तकदीर का सिकवा कौन करे, तकदीर का सिकवा कौन करे, तीर कमल से निकल गया तो उसका पीछा कौन करे. तर एकदा धनुष्यातून जर बाण निघून गेला तर तो पुन्हा परत कधीच येऊ शकत नाहीये. बंदुकीतून जर गोळी निघून गेली तर पुन्हा परत कधीच येऊ शकत नाहीये. आणि आजची तारीख 28 मे 2025 जर निघून गेली, आत्मदहन केलं तर परत कधीच येऊ शकत नाहीये. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचंय, माझ्याकडून महाराजांची सेवा करून घ्या आणि माझ्या घराचा आणि कुळाचा उद्धार करा, कारण तुम्हीच करता करवित आहात. हे स्वामींना आपल्याला आज सांगायचं या ठिकाणी. कारण का त्या ठिकाणी महाराज तुम्ही आणलेला आहे मला, आणि माझ्या कुळाचा उद्धार तुम्हीच करणार आहात. कारण का ह्या जगाचे पालक मालक तारक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. कोण आहेत? श्री स्वामी समर्थ. सर्व सेवेकरी ताईंना आणि दादांना एकच सांगायचं आहे, जास्त वेळ घेत नाहीये. 7:30 वाजले, सर्वांना घरचा वेळ लागला असेल, कारण आज पहिला दिवस म्हणून वेळ झाला. लक्षात ठेवा, आपली आरती दररोज 6:30 चालू होईल. दररोज नाही, फक्त बुधवारी सायंकाळी 6:30 आणि विचार केला तर 6:30 संपेल. आपण बरोबर 6:45 घरी जाऊ शकता. कोण जर मार्गदर्शनासाठी आलं तर 10 ते 15 मिनिटं मार्गदर्शन चालेल, अन्यथा नाहीये. आरती चुकवायची, कितीही संकट मोठे येऊ द्या, लक्षात ठेवा. कारण का आपण जर आरतीला नाही गेलो, महाराज म्हणतील ठीक आहे, तू एक दिवस आरती चुकवली, तू मला आवाज दे, मी एक दिवस तुला चुकवतो. काय महाराज म्हणतील? तू एक दिवस आरतीला चुकव, मी एक दिवस तुला चुकवतो, तू मला आवाज मारून बघ, त्या दिवशी मी हजेरी लावत नाहीये, चालेल का हो? नाही चालणार. मग आपण सुद्धा लक्षात ठेवा, आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण चालता बोलता घ्यायचं. आणि ताई दादांना सांगणं आहे, ताईंना स्वयंपाक करताना सगळ्यात मोठे दोष असतात ते अन्नाचे दोष असतात. त्यासाठी विचार केला तर आपण अन्न शिजवताना, स्वयंपाक करताना एक मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, नसेल तर गायत्री मंत्र म्हणा. बोलता बोलता स्वयंपाक करता करता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे टीव्ही चालू आहे आणि आपल्याकडं स्वयंपाक चालू आहे, तिकडं मायादेखी सासूला बांधतात, आपला स्वयंपाक चालू आहे. सगळे विचार केला तर ते सर्व स्वयंपाकात उतरतं आणि आपली मग घरामध्ये फायटिंग चालू होती. काय होती? हे ना ह्याच्या तोंडात काही कारण नसतं. विचार केला तर भांडायला लागतं आणि फक्त निमित्त असतं, पण त्याचा वांसपूट होत असतो. काय म्हणत असतो? त्यासाठी विचार केला तर आपले संस्कार काय पाहिजे? तुम्ही मालिका सिरियल बघा, नक्कीच टीव्ही बघा, पण टीव्हीला कोणती मालिका बघा? जय जय श्री स्वामी कलर्स मराठीवरती दररोज लागते ना, ते कधीच चुकवू नका. का? कारण का स्वामी काय आहे हे तुम्हाला मालिकेतून नक्कीच समजतील. म्हणून सर्व ताई दादांना एकच सांगणं आहे, ती सेवा करत असताना आरतीला हजर राहत जा. हा पहिला दिवस आहे, निश्चित आपण पुन्हाही भेटणार आहोत. विचार केला तर आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये राहा आणि अखंड. लक्षात ठेवा, सेवेत येणं खूप सोपं आहे, सेवेत टिकणं ह्याच्यापेक्षा अवघड आहे. सेवेत येणं खूप सोपं आहे, सेवेत टिकून राहणं ह्याच्यापेक्षा अवघड आहे. म्हणून स्वामींची सेवा करत असताना महाराजांना विनंती करायची, महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आपण करणारे कोण नाहीये. आपण जर करणार असतो तर मग काही केलं असतं. फक्त आपण नाममात्र आहोत. आपण कोण आहोत? नाममात्र. करता करविता महाराज आहेत. मग प्रत्येक गोष्ट करताना महाराजांना विनंती करायची. घरातून आपण बाहेर निघालो ना शेतामध्ये, तर सांगायचं स्वामींना माझ्या बरोबर चला. काय सांगायचं?
माझ्या बरोबर चला आणि शेतामध्ये गेल्यानंतर किंवा आपण सातारला निघालोय, बाहेर निघालोय, स्वामींना म्हणायचं चला आपल्याला जायचंय आता महाराज, काय महाराजांना घेऊन जावा आणि आपलं भांगलन झालं, सर्व झालं, घरी निघून या. महाराजांना ठेवून नाही, नाहीतर महाराज तिकडं आपण घरी, म्हणजे आपण पोटाशी महाराज उपाशी. नाहीतर महाराजांना म्हणायचं आपलं भांगलन झालंय आता महाराज चला आपल्याला घरी जायचंय. आपल्याला काय करायचंय? घरी जायचंय. लक्षात ठेवा महाराज तिथंच असतात आपल्या बरोबर. ह्या ठिकाणी आता महाराज आहेत, तिथं महाराज सूक्ष्म रूपात आहेत. कुणाच्या रूपात कसे येतील, कसा अनुभव देऊन जातील हे कुणालाही समजणार नाहीये. ही आरती महाराजांची इच्छेशिवाय चालू होत नाहीये, ही स्वामींची इच्छा होती. आजचा दिवस बघा, तिथून पाठीमागे किती दिवस गेले, स्वामी इथं आजच का आले याचा विचार खोलवर जाऊन करा, खोलवर जाऊन करा. हो आपल्या गावाचा उद्धार आणि आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी तिथं स्वामी 28 मेला 2025 मध्ये आलेले आहेत. आणि आपल्या कुवाचा उद्धार, आपल्या प्रपंचाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण स्वामींची सेवा केली तर, नाहीतर आपण 4 दिवस सेवा करायची आणि महाराजांना म्हणायचं काय केलं माझ्यासाठी, काय केलं स्वामी माझ्यासाठी. आपण भांडायचं नाही स्वामींशी. भांडा कधी, सेवा केल्यानंतर अधिकार येतो, हक्क येतो स्वामींना भांडायचा. ज्या ठिकाणी अंधार दिसतो पूर्णपणे आता काय करायचं हे जेव्हा आपल्याला कळत नाही ना, अक्षरशः फक्त समोर येतं आता करायची ती म्हणजे आत्महत्या. डोळ्यासमोर जेव्हा असं येतं ना, जो सेवेकरी करत असेल ना, तेव्हा महाराजांचे चमत्कार चालू होतात, तेव्हा स्वामींचे चमत्कार चालू होतात, स्वामींच्या लीला चालू होतात. तेव्हा कुणालाच काय समजणार नाही. कारण का, स्वामी पण आपला काय बघतात, परीक्षा बघतात. त्याची श्रद्धा माझ्यावर किती आहे, विश्वास किती आहे, किती मनापासून सेवा करतोय. आज पण ताई दादा इथं बसलेले आहेत. ताई जर विचार केला तर बसायला जागा नाहीये, अक्षरशः एका मांडीवर बसलेले. खरंच हे ना, आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळे सेवेकरी. आपली ओढ आहे स्वामींसाठी. लक्षात ठेवा, कुठलीही मनोकामना तुमची असू द्या, श्री स्वामी समर्थ महाराज तुमची मनोकामना ही 100% पूर्ण करणार, हे त्रिकाल सत्य आहे. सर्व सेवेकऱ्यांना एक विनंती करतो, जास्त वेळ घेत नाहीये, माझ्या तोंडून कळत ना कळत काही चुकलं असेल तर क्षमा करा, माफ करा. कारण विचार केला तर मीडियामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा ताईंनी सांगितलं खूप मोठा दरबार बनतो या, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ बनतो या. जर विचार केला तर 6000 स्क्वेअर फूट मध्ये जर विचार केला तर त्या मंदिराचं उद्घाटन हे ताईंच्या हातचे झालं होतं, भूमिपूजन ताईंच्या आणि दादांच्या हातचे झालं होतं. जर विचार केला तर आज स्लॅब लेवलला गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? डबल मजली आहे, स्लॅबला गेलेला आहे. त्या ठिकाणी आता सप्टेंबर महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायणला आपल्या खटावडी मान तालुक्यामधून 250 सेवेकरी बसले होते. किती? 250 सेवेकरी. जर जेव्हा आपला दरबार चालू होईल निश्चित त्या ठिकाणी 500 सेवेकरीच्या वर जातील, किंवा 1000 सेवेकरीच्या वर जातील. कारण का, अनुभव प्रचंड मोठे आहेत गुरुचरित्राचे, प्रचंड मोठे. म्हणून विचार केला तर मीडियासाठी ज्यांना दान स्वरूपामध्ये मंदिरासाठी ज्यांचा बर्थडे आहे, कुणाचा काय आहे, आता लग्नाचे वाढदिवस आले 1 मे है ना, आपली जबाबदारी किती नका. लक्षात ठेवा, वाढदिवसाला जे बी करायचंय ना, मुलाचा वाढदिवस असू द्या, लग्नाचा वाढदिवस असू द्या, आपल्या हातून 5%, 10% दान झालं पाहिजे वर्षाच्या आपल्या इन्कम मधून. तरच ती लक्ष्मी आपल्या ठिकाणी नांदते, नाहीतर वाम मार्गाला जाते. वाम मार्ग म्हणजे कोणता? हॉस्पिटल, कोर्ट कचेऱ्या, ह्या ठिकाणी विचार केला तर पैसे जातात, आपल्याला कळत सुद्धा नाहीये. म्हणून विचार केला तर जे आपले आहे आपल्या वर्षाच्या इन्कम मधनं 2%, 5% भाग हा देवाच्या अन्नदानासाठी असू द्या, देवाच्या कार्यासाठी असू द्या, त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. आणि निडळमध्ये विचार केला तर आज खटाव आणि मान तालुक्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात मोठा दरबार कोरेगाव, आपला कोरेगाव घ्या किंवा सातारा जिल्हा घ्या, सातार पासून आपण निघालो अक्कलकोट पर्यंत सगळ्यात मोठा दरबार हा निडळमध्ये बनतोय. आणि ह्या ठिकाणी सर्व सेवेकऱ्यांना आपल्याला सेवा करायला चान्स आहे. विचार करा, महाराज विचार केला तर महाराजांचं नियोजन काय आहे? सातारा अक्कलकोट रोडवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचं सगळ्यात मोठं मंदिर होतं या, आणि काम चालू आहे. त्या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या विचार केला तर जे काय असेल, लग्नाचा वाढदिवस असू द्या किंवा आपला वाढदिवस असू द्या, फक्त स्वामींच्या केक फोडू नका. केक कधी फोडतात लक्षात ठेवा, आपलं वय संपते म्हणून आपण एन्जॉय करतो. अहो विचार केला, परमेश्वराने आपल्याला वय 50 दिले, 60 दिले, 80 दिले, आपण काय करतोय? एन्जॉय करतो केक फोडून, केक कापून. अहो आपलं वय संपलंय, तुझे बाया 50 वर्ष होते, त्यात तुझे 26 वर्ष गेली, राहिली किती वर्ष? 24 वर्ष. तू नाचतोयस, हे तुला कधी कळायचं?
काय लक्षात ठेवा, वाढदिवस कधी कसा करायचा माहिती का? घरी आपल्या बसवायचं कुणाला पण आणि त्यावरती डोक्यावरती रामरक्षा बोलून तांदूळ टाकायचे. काय टाकायचे? रामरक्षा बोला. लक्षात ठेवा, ह्यातून विचार केला तर वाढदिवस साजरी कसा केला जातो आणि ते तांदूळ आपल्या शेतामध्ये नेऊन टाका. लक्षात ठेवा, आपले दोष निघून जातात आणि विचार केला तर आपल्याला चांगल्या ठिकाणी विचार केला तर मुक्ती मिळते, सर्व काही गोष्टी चांगल्या घडतात. म्हणून वाढदिवस कसा साजरी करायचा हा पण एक दिवस आपण केंद्रात दाखवूया. काय ती सुद्धा गोष्ट या ठिकाणी होईल. आणि लवकरात लवकर बाल संस्कार केंद्र ताई विचार केला तर ह्या जाकणगाव मध्ये लवकरात लवकर स्वामींच्या कृपाशीर्वादाने, आज आपल्या ग्रामदेवतेच्या कृपाशीर्वादाने लवकरात लवकर या ठिकाणी बाल संस्कार केंद्र पण चालू होईल. ताई आता परवाच 25 तारखेला विसापूरची पण आरती चालू झाली आणि जाकणगावची पण आरती 25 तारखेला सकाळी 10:30 वाजता चालू झाली. म्हणजे विचार केला तर आपल्या भागामध्ये खटावण मान तालुक्यामध्ये सुरुवात झाली दरबाराला ताईंच्या हस्ते, परंतु आपल्या आज खटाव तालुक्यामध्ये 22 गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती चालू आहे. हे कार्य महाराज आपल्या सर्वांच्याकडून करून घेतात आणि ज्या ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी ताई जेव्हा मला बघायला मिळतात ना आतून खूप आनंद होतो. कारण का अक्षरशः विचार केला तर त्यांची सेवा अतिउच्च कोटी सेवा आहे. तिथपर्यंत ते पोहोचतात ना ते स्वामी आणतात. त्यांना कोण आणतात? त्यांच्या शक्ती ताईंची प्रबळ आहे. लक्षात ठेवा, करता आणि करिविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेचे. जेव्हा आपल्या मनामध्ये सर्व आपण बाहेर ठेवतो ना आणि आपण मनापासून इथे येतो तेव्हा सगळ्यात मोठी अतिउच्च कोटीची सेवा घडते. लक्षात ठेवा, इथं आपण आता एक 200 सेवेकरी बसलोया आणि आपल्या हातून आता आपण नामस्मरण केलं एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची. मग आता आपले एक माळ झाली का 200 माळा झाल्या? सामुदायिक सेवेमध्ये 200 माळा झाल्या. ह्या 200 माळा आपल्या अकाउंट वरती जमा होतात. किती माळा? 200 माळाचं पुण्य आपल्या अकाउंट वरती जमा होतं. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर आपण बसून हे आपल्या हातून महाराजांनी सेवा करून घेतलेली असते, हे विसरू नका. कारण का आपल्याला आपली सेवाच पुढे काम येणार आहे. काय काम येणार आहे? आपली सेवाच आपल्या पुढे काम येणार आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्यांना ताईंना सांगायचं आहे, आपण आपल्या हातून 11 सेवेकरी घडवा. किती सेवेकरी घडवा? 11 सेवेकरी घडवा. त्यांना फक्त पत्र टाकायचं काम करा. आपण पोस्टमॅन आहोत. कोण आहोत? त्यांना सांगायचं, अगं ताई चल ना आपल्या बुध मध्ये बुधवारची आरती आहे, संध्याकाळी सायंकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची. 5:30 ला इथे यायचं. किती वाजता? 5:30 ला. इथं औदुंबर आहे. औदुंबराला 11 प्रदर्शना मारायच्या. किती मारायच्या? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. लक्षात ठेवा, दत्त महाराजांचं स्थान कुठं आहे? औदुंबरापाशी. मग त्या ठिकाणी 11 प्रदर्शना मारायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि स्वामी समर्थ महाराजांना जीव संकल्प करायचा आहे. हातात नारळ घ्यायचा, खडीसाखर घ्यायची, अगरबत्ती घ्यायची, फूल घ्यायची, फूल घ्यायचं, येता दक्षिणा आणि स्वामींना विनंती करायची. होय तुमचा काही प्रश्न असेल, काही असेल, आरतीच्या अगोदर नारळ इथं ठेवायचा. दुसरी गोष्ट, आरती झाल्यानंतर कुणीही अधिष्ठानाला हात लावायचा नाहीये. बघा, अधिष्ठानाला कुणी हात लावायचं नाहीये. आपल्याला स्वामी कुठं पाहिजेत? आपल्या कुठं पाहिजेत? हृदयामध्ये. स्वामींच्या फोटो जाऊन जरी बसला आणि स्वामी हृदयात नसतील तर उपयोग आहे का? काही नाहीये. नाहीतर इथं येत झाले का केंद्रात झाले की अक्षरशः एवढी गर्दी स्वामीचा फोटो बी दिसेना, अक्षरशः फोटोवर सेवेकरी. आता तुमची एवढी भक्ती नको महाराजांना. लांब जरी मला मुजरा केला तरी चालेल. जेव्हा आपण महाराजांना मुजरा करतो ना तेव्हा स्वामीला सर्व समजतं. जेव्हा आपण बसतो ना, पाय धुवून येतो ना आपण आतमध्ये, पाय धुवून कधी पण स्वामींच्या आरतीला पाय धुवून आतमध्ये यायचं. काय यायचं? तर आपण कसं आलेलो असतो, काय आलेलो असतो माहित नाहीये. काय आता आपल्याला एका ठिकाणी श्री स्वामी समर्थ ताईंचा विचार केला तर एक नारळ घ्या. आपली सत्यनारायण पूजा पण झालेली आहे. ताईंनी दादा कोण येतो? ताईच मावशी पुढे ताई आपल्याला श्री स्वामी समर्थ दरबारामध्ये आज आपल्या जाकणगाव मध्ये आज प्रियाता या ठिकाणी आरतीला हजर राहिल्याबद्दल आपण ताईंचा श्रीफळ आणि शाल देऊन या ठिकाणी छोटासा आपण सत्कार करूया. आधी कोण ताईला